हॅलो हाय, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला माझी स्टोरी, माझी जर्नी, माझे एक्सपिरियन्स वगैरे बघायला भेटतील. प्लस मी एका गोड मुलाची आई आहे. हे 13 महिन्यांचं माझं बाळ आहे. तर आई मुलाचे छोटे छोटे आणि गोड क्षण मी माझ्या चॅनलवर ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसंच माझ्या चॅनलवर तुम्हाला DIY, सेल्फ केअर, स्किन केअर, हेअर केअर, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. मी त्या टॉपिकवर वेगवेगळे व्हिडिओ पुढे आणलंच. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप सगळं मोटिवेशन आणि खूप सगळी पॉझिटिव्हिटी भेटेल, कारण मी मेंटल हेल्थलाच सगळं काही मानते. मेंटल हेल्थ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझं दुसरं बी चॅनल आहे, ते पण त्याच गोष्टीसाठी आहे आणि हे पण चॅनल त्याच गोष्टीसाठी आहे. पण ह्या चॅनलवर माझे थोडेफार काही ब्लॉग्स वगैरे मला माझ्या मुलासोबतचा प्रत्येक क्षण रेकॉर्ड करायचा आहे आणि ती एक गोष्ट. आणि हो, माझ्यासारख्या स्त्रियांना मला मदत करायची. का बरं काय माहिती, स्त्रियांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आधीपासून राहिला आहे नेहमीच. तर त्यांच्यासाठी पण काही करता आलं तर करायचंच आहे मला. तर मग त्या हिशोबाने पण आपल्या चॅनलची पुढची जर्नी चालू राहील. यूट्यूब चालू करण्याचं एकच कारण आहे की याच्यावर मी माझ्या वेळेनुसार काम करू शकते. पैशांचं थोडंफार आहे, पण आता इतकी सेविंग केली आहे की मी थोडं म्हणजे 6-7 महिने शांत बसू शकते. बाकी काम तर चालूच राहणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण थोडंफार ना एक सिक्युरिटी असली ना तर तुला एक कॉन्फिडन्स येतो नवीन गोष्ट ट्राय करण्याचा. तर यूट्यूब याच्यासाठी की बाळ खूप लहान आहे, माझ्या घरात कोण नाही की ज्याला त्याच्याकडे मी सोडून जाईल का काय. पाळणा घरात मी माझ्या मुलाला कधी टाकणार नाही आणि कोणतं रिलेटिव्ह वगैरे कोणी जवळ नाही. आणि मे बी कदाचित खरं सांगू ना तर कोणी असतं पण ना तर मला नाही, माझा पोरगा नाही सुटत माझ्याकडून. मी नाही त्याला कोणाकडं सोडू शकत. तर त्यामुळे पोरगा घेऊन असं काय काम करता येईल याच्यासाठी मी खूप शोधत आहे. खूप गोष्टी करते पण आहे, नाही म्हणत नाही. त्याला घेऊन खूप सगळ्या गोष्टी करते, पण त्या गोष्टींमध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे किंवा त्या गोष्टींमध्ये मी खूप जास्त दमती आहे. आणि मला असं वाटतं कधी कधी माझ्या मुलाकडे मी बोलली तसं कधी कधी इग्नोर केल्यासारखं मला वाटतं. यूट्यूब याच्याचसाठी की मी माझ्या वेळेनुसार याला व्हिडिओ शूट करू शकते, एडिट करू शकते, या सगळ्या गोष्टी आहेतच. प्रोफेशनली पण ग्रो करू शकते. मी काउन्सलर आहे, मला पुढे काउन्सिलिंग वगैरे चालू करायची. तर त्याच्यासाठी पण वर्ष 1.5 वर्ष का होईना घरात फक्त शांत बसण्यापेक्षा थोडेफार ऑनलाईन का होईना कॉन्टॅक्ट तयार होतील. ऑनलाईन का होईना थोडेफार लोक माझ्याशी जोडल्या जातात आणि ती गोष्ट मी खरंच पैशासाठी करत नाही. ऑफकोर्स त्याचे काही ना काही फायदाही असणार आहे, नुकसानही असणार आहे, पण ती गोष्ट खरंच मी पैशासाठी करत नाही आहे. स्पेशली स्त्रियांची मेंटल हेल्थ मला खूप गरजेची वाटते. आणि हे सगळं पसारा त्याच्यासाठीच चाललं आहे, ह्या सगळ्या प्रपंच त्याच्यासाठीच चाललं आहे की मला माझ्यासारख्या स्त्रियांची मदत करायची. माझ्या आयुष्यात खूप सगळे प्रॉब्लेम्स आलेत, खूप प्रॉब्लेम्समधून, खूप गोष्टींमधून सगळ्याच्या पायरून उभी आहे मी. तर ह्या गोष्टींमधून आपल्याला खूप गोष्टी काही शिकवतात. मला माहिती माझं प्रॉब्लेम, माझ्या संकटात हे तुमच्या प्रॉब्लेमसमोर काहीच नसतं. प्रत्येकजण खूप काही फेस करतं, पण आपल्याला आपलेच प्रॉब्लेम खूप मोठे वाटत असतात आणि कधी कधी ते प्रॉब्लेम इतके मोठे आपल्याला वाटतात की आपण त्याच्यात धसून जातो. जे माझ्यासोबत झालं, मी एक गोष्ट चुकीची केली, मी 7 वर्ष तीच चुकी दोहरावते, तीच चुकी परत 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 करते. त्या गोष्टीतून निघायला मला 7 वर्ष लागले. पण मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे, स्वतःवर खूप प्रेम येतं मला या गोष्टीसाठी की मी 7 वर्ष घेतले. पण त्या गोष्टीतून मी अशी निघाली आहेत ना आता की ती गोष्ट 100 वेळेस जरी माझ्या पुढं आली ना मला फरक पडणार नाही. तर यूट्यूब याच्यासाठी की मला स्त्रियांची मदत करायची. त्या कुठल्याही त्याच्यात काही वाईट हेतू नाही आहे, त्याच्यामागे काहीच कुशंका काहीच नाही. मला खूप मनापासून आधीपासून वाटलं, आता तर तो स्ट्रॉंग बिलीव आहे माझा की मला करायचंच आहे. पण आता सध्या मुलगा आहे, बाकीच्या गोष्टी पण चालू आहेत सोबत, तर जरा ह्या गोष्टी अवघड होतात. तर म्हणून म्हटलं यूट्यूबला मी माझ्या वेळेनुसार व्हिडिओ शूट करू शकते, वेळेनुसार एडिट करू शकते. म्हणजे मला टाईम माझ्या हातात आहे, काम माझ्या हातात आहे. तर ही गोष्ट मला खूप आवडली. आणि मी जसं बोलली की सुरुवातीला तरी इतकं सेविंग करूनच मी यूट्यूबला आली आहे की पुढं 6 महिने किंवा वर्षापूर्वी काही नाही झालं तरी पण चालणार आहे. म्हणजे फक्त चालू केलं आणि त्याच्यावरच पूर्ण अवलंबून आहे तसं नाही राहू शकत ना. थोडंसं प्रॅक्टिकली पण विचार करायला पाहिजे. तर त्या गोष्टी पण आहेतच. पण यूट्यूब चालू करण्याचं एवढंच कारण आहे की पहिलं की मला माझ्या मुलाला घेऊन मला
हे काम चालू करता येईल. दुसरं म्हणजे मी खूप ठिकाणी कामासाठी विचारलं तर माझ्या मुलाला ते अलाव करत नाही आणि कदाचित त्याच्यात काही चुकीचं पण नाही. तो लागेल त्याच्या मागे कधी कधी हा पण कन्सर्न असतो की तो पडेल, त्याला लागेल, त्याच्याकडे दुर्लक्ष होईल आणि मी ती गोष्ट पूर्णपणे मान्य करते की हा तर तसं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. त्याच्यामुळे मग त्याला घेऊन काय काम करता येईल तर मग असे खूप सगळे कामं सर्च केले. त्याच्यातले 2-3 कामं मी करते पण आहे. पण त्याच्यासोबतच यूट्यूब पण चालू करू. सुरुवातीला वाटलं होतं खूप सोपं आहे, काय कॅमेरा चालू करून बोलायचं, पण खरंच खूप अवघड आहे. सक्षमसोबत काही गोष्टी खरंच नाही होत, कारण म्हणजे काही काही व्हिडिओ तर मी रात्री 3 वाजता उठून शूट केले, मस्त तयारी वगैरे, साडी वगैरे घालून. कारण दिवसभर जमलंच नाही, हा कारण सक्षम झोपत नाही. दिवसभर जमलंच नाही म्हणून रात्री 3-3 वाजता व्हिडिओ शूट केला आहे, मग 4:30पर्यंत तो व्हिडिओ एडिट केला आहे, असंही झालं आहे. मग ठीक आहे, मला वाटतं ह्या प्रवासाची हीच मजा आहे. जेव्हा थोडंफार चॅनल ग्रो होईल कदाचित तेव्हा ह्याच गोष्टी असतील माझ्याकडे सांगायला की सुरुवात कशी माझी झाली होती, मी पोहोचली कुठपर्यंत. ऑफकोर्स ह्या गोष्टीचा शेवट कधीच नसणार आहे, ही गोष्ट आयुष्य माझ्यासोबत असणार आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टी आणि आय होप मला फक्त इतकं वाटतं की माझ्यामुळे जर एखाद्या पण स्त्रीचा जर फायदा मला करता आला ना तर जिंकले मी. तुमच्या सगळ्यांसोबत माझी स्टोरी शेअर करण्याचा, माझे एक्सपिरियन्स शेअर करण्याचा, माझा स्ट्रगल शेअर करण्याचा माझा हा पहिला नवीन अनुभव असणार आहे. तर जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लीज कमेंट करा की मी माझ्या चॅनलवर काय नवीन चेंज करू, की काय तुम्हाला बघायला आवडेल. या गोष्टींचं सजेशन मला नक्की द्या. तुमचं सजेशन माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण मी जसं सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव अजिबात नाही आहे. आत्तापर्यंत पण ना मी इंस्टावर आहे ना फेसबुकवर आहे, माझं कुठंच काही भेटणार नाही तुम्हाला, कारण मी नाहीच आहे. तर हा नवीन प्रवास चालू करते तुमच्या सगळ्यांसोबत. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर प्लीज शेअर सबस्क्राईब करा.